सांगितलं की सेपरेट हँडमध्ये आपण आहोत. तर तरी आता म्हणायचे की इलेक्ट्रिकल माणूस आहे, इलेक्ट्रिकल जे मोनू आहे तर 2 हात फिरायला लागले. तर ते म्हणायचे की 2 हात तर बाजूने तुम्ही हे केले पण समोरून आणि मागून बारा येऊ शकतो. तर हे 2 बाकीचे 2 जे आहेत ते महाराजांचे, म्हणजे आपल्याला सुरक्षा द्यायसाठी जे 2 हात आहेत ते महाराजांचे आहेत, ते आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आता मी निवेदन करतो. पल्लवी कुलकर्णी. जय श्रीराम. नामस्मरण माझं कसं सुरू झालं मी थोडं आधीपासून सांगते. माझे वडील दत्त महाराजांचे भक्त होते. लहानपणापासून मी त्यांना दत्तभक्ती करताना बघितलंय आणि ते सतत महाराज काही ना काही त्यांची आठवण व्हावी म्हणून करत असतात महाराजांबद्दल. आणि रोज ते आमचे गुरु महाराज होते, माझ्या बाबांचे गुरु महाराज होते. त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली होती आणि ते रोज ध्यान करायचे. तर आम्हाला मोठं कुतूहल होतं या गोष्टीचं आणि असं वाटायचं की आपल्यालाही करता आलं तर किती छान आहे. म्हणून ते आमचे गुरु महाराज होते. त्यांना आम्ही पण म्हणायचो की बाबा आम्हालाही तुम्ही शिकवा, आम्हाला पण ध्यान करायला पाहिजे बाबांसारखेच आमच्या. तर ते म्हणाले अजून नाही, आता मी तुम्हाला सांगतो अजून तर काही नाही. असे दिवस चालले गेले पण काहीही छोटी मोठी गोष्ट झाली तर ते नेहमी म्हणायचे बाळ रामराय आपल्याकडे बघतोय ना, हे लक्षात ठेव. एकदा आम्ही असं बसलो होतो आणि मांडी घालून बसलो तर मुंगी चावली. मुंगीला मारलं. तर बाबा मला म्हणाले होते की हे कायम म्हणजे अजूनही माझ्या लक्षात राहते की बाळ या जगात सगळ्यांना जगण्याचा समान अधिकार, तर आपण असं कोणाला मारू नये असं बाबांनी मला तेव्हा सांगितलं. काही चांगली गोष्ट झाली तर ते मला म्हणायचं मग रामराया पाहतो. काही चुकीचं गोष्ट झाली तरी ते म्हणायचे की रामराया पाहतो. तर मग लहानपणापासून ते होतं की अगदी रामरायाबद्दल फार प्रेम होतं. आणि माझं मलाच कळलं नाही की कधी मी महाराजांशी जोडले गेले. तर मी नेहमी म्हणायचे गुरुजींना की बाबा मलाही तुम्ही ध्यानधारणा शिकवा. ते खूप वर्षांनी खूप अशीच वर्ष चालली गेली. मग ते मला म्हणाले की बाळा तू रामनाम घे. तर मी हळूहळू पहिले तर इतका बघा पहिल्यापासून इतका जोर नाही चढत रामनामाला. हळूहळू ते आपण डेव्हलप करतो की कसं घ्यायचं, मग चालण्यात बरोबर कसं घ्यायचं, श्वासाबरोबर कसं घ्यायचं, ते हळूहळू माझ्या वडिलांनी आम्हाला शिकवलं की कसं करतात. तर रामनाम घ्यायला लागल्यापासून काय बदल झाला तर सगळ्यात मोठं म्हणजे मला महाराजांनी आत्मविश्वास दिला. दुसरं माझं मन शांत केलं. मन शांत झालं, माझं चित्त शांत झालं आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीत माझं हळूहळू मन लागलं. एक वेळ असं होतं म्हणजे खरंच मला असं काही करावंच नाही वाटायचं की म्हणजे आत्मविश्वास माझा पूर्ण चालला गेला. मी आपल्या महाराजांशी जोडले गेले. आम्ही इटारसीला होतो काही वर्ष. इटारसीहून हरदा अगदी जवळ आहे, तिथे माझी मावशी राहायची. तर आम्ही हरदाला आमचं सुद्धा जाणं व्हायचं. तर महाराजांचं चरित्र मी 14 वर्षाची असेल तेव्हाच आम्हाला आमच्या वडिलांनी आणून दिलं होतं. मी ते वाचलं होतं. मला माहिती होतं की महाराजांनी त्यांच्या हाताने स्थापन केलेल्या राममूर्ती इथे आहेत. तर म्हणून आम्ही तिथे जायला लागलो राम मंदिर. आणि जेव्हा जेव्हा आम्ही हरद्याला जायला लागलो तेव्हा रामरायाचं दर्शन घेतलं आणि आम्ही कधीच तिथून आलो. नंतर आमचं इंदोरला आलो आम्ही. तुम्हाला हेही माहिती होतं की महाराजांनी इथेही मंदिर स्थापन केले. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की इथले मूर्ती म्हणजे मंदिर स्थापन करणार आहे असं. तुम्ही कुणाला त्याला सांगितलं की आपण हे शोध. त्याने शोधलं. आम्ही आमच्या बाबांना सासऱ्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं. आम्ही शोधलो. आम्ही रोज यायला लागलो. मग काही समारंभ असले की आम्ही नेहमी यायचो. मग त्यानंतर आमची काकांची ओळख झाली. मग समारंभाला यायला लागलो. असा नियम केला की
आठवड्यातनं जेव्हा जमेल तेव्हा आम्ही यायचो. मग काका म्हणायला लागले की तू आठवड्यात नाही तर एक असं ट्रेन कर की रविवारी येण्याचा तू प्रयत्न कर, 9 ते 11 भेटतात. पण तेच आपलं नेहमीच रविवारची सुट्टी, काम खूप असतं, घरातलं हे काही मला म्हणाले हे घरची कामं तर नेहमीच असतात, तू सोड ते कामं आणि ना येत जा. तर मग एकदा मी फक्त पहिल्या वेळेस आले मी आणि मग त्यानंतर असं कधीच नाही झालं की माझं मन मला असं नाही होऊ दे की नाही बाबा आज जाऊ दे, आज नाही झालं, असं नाही झालं. त्या एका रविवारपासून जी मी सुरुवात केली तर एकदा फक्त काही कारणाने माझं नंदेचं साखरपुडा होता म्हणजे तेव्हा मी आलो आणि बाकी तर तेव्हापासून ते सुरुवात झाली की मी दर रविवारी यायचे. राम राय आणि महाराज